लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री मौला अली दर्गासमोर भीषण अपघात, मुलगी ठार तर आई गंभीर जखमी. पाठीमागून येणाऱ्या कारने स्कूटीस्वार आई व तिच्या मुलीला दिली धडक. फुलंब्री जवळ हजरत मौला अली यांच्या दर्गासमोर स्कूटीस्वार आई व तिच्या मुलीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने जोराची धडक दिल्याने मुलीचा जागेवरच मृत्यू झाला तर आई जखमी झाली आहे. दिनांक 28 मार्च शनिवार रोजी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिल्डा फाटाजवळ हजरत मौला अली दर्गासमोर शबाना बेगम रशीद वय 34 वर्ष व शिफा अंजुम शेख रशीद वय 20 वर्ष दोन्ही राहणार रोशन गेट मुजीब कॉलनी औरंगाबाद या दोघी आई व मुलगी मोपेड ॲक्सेस 125 क्रमांक MH20 GF 0357 वरून फुलंब्रीकडे येत असताना पाठीमागून सुसाट येणाऱ्या टाटा सफारी क्रमांक MH20 FY 1002 या कारने जोरदार धडक दिल्याने स्कूटीवर बसलेली मुलगी व तिची आई लांब फेकल्या गेली. हा अपघात इतका भयानक होता की शिफा अंजुम शेख रशीद ही गंभीर जखमी झाली असता महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी दोन्ही जखमींना घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे नेले असता डॉक्टरांनी शिफा अंजुम हिला मयत घोषित केले व तिची आई शबाना बेगम ह्या गंभीर जखमी झाल्या म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.